नमस्कार. मला तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये कधी आले त्याबद्दल सांगा. मंगळवारी. मंगळवारी कुठल्या महिन्यात? एप्रिलच्या? नाही, आता का सोमवारी आलो. मंगळवारी आलो. म्हणजे ह्या महिन्यातच आले हे तुम्ही? महिन्यात. बरोबर आहे. पण त्याच्या आधी कुठल्या महिन्यात आलेले? एक महिना होऊन गेला ना तो. हां, बरोबर आहे. म्हणजे फेब्रुवारी हा. मध्ये तुम्ही माझ्या दवाखान्यात आले, त्याच्यानंतर परत 1 महिन्याने आले. हम्म. तर फेब्रुवारीमध्ये जेव्हा तुम्हाला त्रास होत होता, पाय दुखत होतं आणि डोका दुखत. बरोबर आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला काही पथ्य सांगितली. तर पथ्य काय काय सांगितली, काय काय खायला सांगितलं तुम्हाला? शेंगदाणे सांगितलं, फळ सांगितला आणि डाळिंबा, गाजरा या अरे वा वा सांगितले ना. वा वा. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला किती टक्के आराम मिळाला? मिळाला आराम. बरोबर आहे. दुखायचं थांबलं? थांबलं. बरोबर आहे. हां, आणि त्याच्यानंतर औषध गोळ्या किती दिवस बंद होत्या? 1 महिना बंद होत्या साधारण. आणि परत तुम्ही सोमवार मंगळवारी आल्या, बरोबर आहे. हां, या आठवड्यात. तर म्हणजे 1 महिना औषधं न खाता नुसतं पथ्य सांभाळून तुम्हाला चांगला आराम मिळाला. आणि परत जेव्हा तुम्हाला त्रास झाला तेव्हा तुम्ही परत आले. हां, बरोबर आले, तुम्ही आले. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, परत काय सांगितलं, काय खायला सांगितलं? त्या सांगितलं आता. बरोबर आहे. ते गाजर आणि डाळिंबाचा रस आहे ना, शेंगदाणा, काळा गूळ, सुंठ पावडर हे खायला तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. हां, हे खाल्ल्यानंतर आता या 2-3 दिवसात तुम्हाला काय आराम मिळाला? आराम पडला. काय मिळाला? तुमचं दुखणं थांबलं का? थांबलंय. डोकं दुखायचं थांबलं? बरोबर. तुमच्या अंगावरची सूज कमी झाली? कमी झाली. म्हणजे काय? पथ्य सांभाळले हो ना. आणि पथ्य पाळले तर तुम्ही बरे होऊ शकता, हो ना. बरोबर आहे. बरोबर. थँक्यू.